राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या व ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे व चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला दररोजचे दररोज योग्य अपडेट पाहता येतील। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी। आता कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ 5 जुलै नंतर मिळणार आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना 5 जुलैपासून मिळणार असल्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलेले आहे। तर शेतकरी बंधूंनो, 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ मिळणार आहे। एल निनोचे संभाव्य संकट टाळण्यासाठी सरकार गंभीर, जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करा, देवेंद्र फडणवीस। राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण। राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ प्रभावीपणे मिळावा, आमदार अब्दुल सत्तार याची मागणी। जुलैत ही काही ठिकाणी पावसाची ओढ, शेती पुन्हा संकटाच्या उंबरठ्यावर, शेतकऱ्यांची चिंता वाढली। आजपासून देशात मोठे बदल, LPG, पेट्रोल आणि आधार कार्ड संबंधी नवीन नियम लागू। नाशिक जिल्ह्यातील 23,798 शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ। राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। देशात खरीपाच्या पेरण्या 23% पिछाडीवर, मान्सूनच्या विलंबनाचा फटका। ठाकरेचा आणखी एक मोहरा निखळला, आमदार सचिन अहिर शिंदेच्या शिवसेनेत दाखल। पक्ष सोडल्यावर नालायक ठरवण्याचा प्रयत्न, अहिर यांचा आरोप। काँग्रेसमध्ये विलीन व्हायचे की सत्ताधाऱ्याविरोधात लढायचे, शरद पवार गटामध्ये 2 मतप्रवाह, अद्याप अंतिम निर्णय नाही। केवळ चाचपणीसाठीच पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्सिंग, सरकारी वकिलाचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद। मान्सूनच्या विलंबनाचा परिणाम, पावसाची 42% तूट, खरीप पेरणीत 23% घट, शेतकरी हवालदिल। अर्थव्यवस्थेसमोर एल निनोचे आव्हान, जून महिन्याचा आर्थिक आढावा अहवाल सादर, कृषी मूल्य धोरणाचा पुनर्विचार गरजेचा। जूनमध्ये पावसाची 39% तूट, जुलैच्या पावसाकडे लक्ष। केंद्र सरकारच्या E20 धोरणाला दिलासा, इथेनॉल कोटा वाढवण्याच्या आदेशाला सर्वोच्च स्थगिती। पेट्रोल दरावर ट्रम्प यांचा इशारा, दर कमी करा अन्यथा परिणाम भोगा। शेतकरी कर्जमाफी म्हणजे निव्वळ बनवाबनवी, विजय वडेगंटीवार। आमदार नमिता मुंदडाकडे सत्ता, विकास कामाचा नाही पत्ता, दिलेला शब्द विसरल्या, नाईविलाजाने गावकऱ्यांनी खर्चातून तयार केला रस्ता। कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घट, भारतात इंधनचे दर कमी होणार, भारतात किमती आहे तशाच आहेत। कोकणातील आंबा काजू उत्पादकांना 15 दिवसात नुकसान भरपाई मिळणार, 423 कोटी रुपयाची मदत मंजूर। खरीप हंगाम विस्कळीत, अन्नधान्य उत्पादनात घटीची शक्यता, पावसाने दांडी मारल्याचा परिणाम। सध्या सोन्याच्या दरात खूप मोठी घसरण पाहायला मिळत आहे, 1,40,000 रुपये भाव मिळत आहे। सरकार म्हणते कर्जमाफी तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांना बळ, 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा, हवामान बदल, पीक विमा आणि आधुनिक शेतीवर भर। दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, दूध दर आता 5% वाढण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेत त्रुटी, शासकीय कर्मचारी महिलांनी लाटला मलिदा। जुलैमध्ये पावसाला पुन्हा एकदा ब्रेक, महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाचा अंदाज। राज्यातील छमछम कायमची बंद करणार, डान्स बार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रक्रियेला वेग, 1,92,000 पात्र शेतकरी खात्याचा तपशील पोर्टलवर अपलोड। कापूस क्रांती अभियानातील अनुदानित बियाणाची विक्री। आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून विधानसभेत गोंधळ, विरोधकाचा सभात्याग, व्यापक चर्चेअंती निर्णय घेऊ, मुख्यमंत्र्याचे आश्वासन। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकरी कर्जमाफीसाठी बँकेला आधार कार्ड जोडावे लागणार। शेतकऱ्याला सहानुभूती नव्हे तर शासनाच्या पाठबळाची गरज।
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी, आता कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ 5 जुलै नंतर मिळणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकरी बंधूंनो, दररोजची दररोज महत्त्वाच्या बातम्या व ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.